साक्षात महादेवांचे अवतार दुर्वास ऋषींनी स्मित विलासिनी नावाच्या अप्सरेला शाप का दिला आणि एवढी मोठी स्वर्गातली अप्सरा ती एकदम पिशाचिनी कशी झाली, याचं रहस्य आत्ताच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. जय श्रीराम. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माता लक्ष्मीची पुरुषोत्तम मासाच्या कथांच्या बाबतीमध्ये उत्कंठा वाढत चालली होती आणि भगवंत तिला एक एक कमळाची पाकळी उकळून दाखवावी असं सगळं रहस्य सांगतायत. आणि माता लक्ष्मीच्या निमित्तानं आपल्याला या सगळ्या कथांचं रहस्य कळत आहे आणि भगवंताच्या कृपेचा लाभ आपल्याला रोज या एक एक व्हिडिओच्या माध्यमातून होतो आहे. ज्यावेळेला मातेने विचारलं, भगवंता मला आणखी एखादी कथा सांगा ना, त्यावेळेला भगवंत म्हणाले, देवी स्मित विलासिनी नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा होती. ती एकदा तिच्या सख्यांसह विहार करीत करीत भूलोकावरती कुरुक्षेत्रामध्ये आली. कुरुक्षेत्रावरती तिला एक इतकं सुंदर पुष्पांचं वृक्ष दिसला. त्या वृक्षावरून तिने सगळ्या सुगंधी फुलांना एकत्रित केलं आणि त्याची तिने सुंदर माळ गुंफली. आता त्या माळेचा परिणाम असा झाला की त्या सुगंधाने या स्मित विलासिनी अप्सरेला कामबाधा झाली आणि तिच्या मनामध्ये कामानंद घेण्याची इच्छा व्यक्त आता कोणापुढे करावी असा विचार आला आणि ती हातातली माळ घेऊन ती रस्त्याने पुढे पुढे चालू लागली. जो कोणी पुरुष आता दिसेल त्याच्या गळ्यामध्ये ही माळ घालावी आणि त्याच्यासह आनंद घ्यावा असा ती विचार करत असताना पुढे पुढे चालली आहे. तिच्या सख्या तिच्या बरोबर आहेत आणि एकदम दुर्वास ऋषी समोरून आले. दुर्वास ऋषींना पाहिल्या बरोबर तिच्या मनातल्या भावना उफाळून आल्या. धावत धावत ती गेली आणि एकदम दुर्वास मुनींना स्पर्श केला आणि त्यांच्या गळ्यामध्ये ही दैवी सुगंधाची पुष्पमाला तिने अर्पण केली. परंतु परिणाम व्हायचा तो झालाच. महाशीघ्रकोपी असलेल्या दुर्वास मुनींना आपल्या शरीराला या अप्सरेने स्पर्श केलेला बिलकुल आवडला नाही आणि तत्काळ त्यांनी तिला शाप दिला की ज्या प्रकारे अत्यंत चुकीचं वर्तन तू केलेलं आहेस, माझ्यासारख्या तपस्व्याच्या शरीराला तू स्पर्श केलास, या स्वभावाला अनुसरून तू अशीच पिशाचिनी होशील आणि हा शाप आत्तापासूनच परिणाम दाखवेल. हे झाल्यानंतर तिच्या आसपासच्या सगळ्या सख्या या धावत धावत दुसरीकडे निघून गेल्या. ही घाबरली आणि तत्काळ त्या शापाचा परिणाम म्हणून या स्मित विलासिनीचं रूपांतर एका भयंकर अशा पिशाचिनीमध्ये झालं. ती गयावया करू लागली. दुर्वास ऋषींपुढे हात जोडले, देवा माझ्याकडनं चूक झाली, मी भावनेच्या भरामध्ये केले, मला क्षमा करा. क्षमा याचना ती करायला लागली आणि त्यावेळेला दुर्वास मुनींनी सुद्धा तिला उशाप दिला. ठीक आहे, तुझ्या या चुकीवरती परिमार्जन आहे, परंतु कित्येक हजारो वर्ष तुला याच अवस्थेमध्ये फिरावं लागेल आणि दक्षिण भारतामध्ये अगदी या भारतवर्षाच्या टोकाला जिथे दोन समुद्र एकमेकांना येऊन मिळतात तिथे एक तपस्विनी हजारो वर्षांपासून तपश्चर्या करते. त्या तपस्विनीनी जर हे अप्सरे तिचं एक दिवसाचं पुण्य जरी तुला दिलं तरी पण तुझी या पिशाचिनीच्या योनीमधून सुटका होईल आणि मगच तू मुक्त होशील. दुर्वास मुनी तिथून शांतपणे निघून गेले आणि ती पिशाचिनी शेकडो वर्ष तिच्या स्वभावाला अनुसरून अनेक लोकांना त्रास देत फिरत फिरत भटकत दक्षिण भारताच्या समुद्राच्या टोकावरती आली. आणि त्या पिशाचिनीने ज्या वेळेला त्या तपस्विनीला पाहिलं तिच्या अंगावरती ती धावून गेली आणि आता त्या तपस्विनीला खाऊ की गिळू अशी तिची अवस्था असताना तपस्विनीच्या तेजामुळे तिच्या दृष्टीमध्ये फरक पडला. अचानक ही पिशाचिनी शांत झाली आणि तिला आपल्या चुका सगळ्या आठवायला लागल्या. आपल्या गेल्या जन्मातलं पाप तिला आठवलं आणि ती ढसढसा रडू लागली.
तपस्विनीचे तिने पाय धरले आणि तपस्विनीला ती विचारती आहे की हे देवी, तुम्ही तुमच्या पुरुषोत्तम मासातील 1 दिवसाचं व्रताचं पुण्य जरी मला दिलं तरी पण माझं कल्याण होईल. आणि त्या हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या तपस्विनीने अत्यंत दयार्द्र अंतःकरणाने आपल्या पुरुषोत्तम मासातील 1 दिवसाचं पुण्य हातावरती जल घेऊन संकल्प करून तिला दान केलं. आणि तत्काळ त्या पिशाचिनीची त्या योनीतून सुटका झाली, ती पुन्हा अप्सरा झाली. 12 व्रताचं पुण्य तिने या पिशाचिनीला दिलं होतं आणि म्हणून अप्सरेला पुन्हा आपला पूर्ण जो अवतार आहे तो पुन्हा स्वर्गाच्या दिशेने जाण्यासाठी, तिला मार्गक्रमण करण्यासाठी तिला वेळ मिळाला आणि ती आपलं कल्याण करून घेऊ शकली. 12 व्रताचं हे अत्यंतिक महत्व आहे. या 12शीच्या दिवशी अत्यंत शांत चित्ताने साधकानी 33 अपूपाचं दान ब्राह्मणाला करावं, त्याला वस्त्रदान करावं आणि दक्षिणा देऊन सांगता करावी, तर अधिक मासातील 12शीचं पुण्य आपल्याला अवश्य मिळतं. साधकांनी या 12 व्रताचं अवश्य अनुसरण करावं, हे आपल्या वेदशास्त्रांनी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्या साधकांचा उत्तमोत्तम गतीने या पुरुषोत्तम मासामध्ये उद्धार व्हावा, याच अपेक्षेसह धन्यवाद. जय श्रीराम.